चला, आपण अनुवर्तन अर्थात ट्रॉपिझम ही संकल्पना समजून घेऊया. वनस्पतींमधील अनुवर्तन ही मुळात वाढीशी संबंधित एक हालचाल आहे, ज्यामध्ये वनस्पती एखाद्या उद्दीपनाच्या दिशेने किंवा त्यापासून दूर वळतात. आपण याचं एक उदाहरण पाहूया. सूर्यप्रकाशात वाढणारं हे झाड पहा. तुम्हाला काही दिवसांनी या वनस्पतीचा प्ररोह सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळलेला दिसेल आणि वनस्पतीची मुळे सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेला वळलेली दिसतील. हेच अनुवर्तन आहे. कारण तुम्ही पाहू शकता, की प्ररोह आणि मुळे ही वाढत आहेत. त्यामुळे ही वाढीची हालचाल आहे. तसेच इथे वळणाची क्रिया देखील होत आहे. हे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळत आहेत आणि हे सूर्यप्रकाशापासून दूर वळत आहेत. आणि इथे उद्दीपन सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनुवर्तनाला प्रकाश अनुवर्तन किंवा फोटोट्रॉपिझम म्हणतात. कारण इथे उद्दीपन सूर्यप्रकाश आहे आणि जेव्हा अनुवर्तन उद्दीपनाच्या दिशेने घडतं, तेव्हा आपण त्याला धन अनुवर्तन म्हणतो. त्यामुळे इथे प्ररोहाच्या बाबतीत धन प्रकाश अनुवर्तन दिसत आहे. याउलट मुळांकडे पहा, ती उद्दीपनापासून दूर वळत आहेत. म्हणून इथे ऋण प्रकाश अनुवर्तन घडत आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊया. जर एखादी वनस्पती घेतली आणि ती आडवी ठेवली, काही दिवसांनी तुम्हाला दिसेल की प्ररोह वरच्या दिशेने वाढलेला आहे, तर मुळे खालच्या दिशेला वाढलेली आहेत. यावेळी उद्दीपन प्रकाश नाही, यावेळी उद्दीपन गुरुत्वाकर्षण आहे. वनस्पती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वळत असल्याने याला गुरुत्वानुवर्तन असं म्हणतात. आता तुम्ही याचा विचार करा, की यात धन आणि ऋण गुरुत्वानुवर्तन कोणतं आहे? व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येते का पहा. इथे प्ररोह वर जात आहे, पण गुरुत्वाकर्षण खाली आहे. त्यामुळे तो प्रत्यक्षात उद्दीपनापासून दूर जात आहे. म्हणून हे ऋण गुरुत्वानुवर्तन आहे. याउलट मुळांकडे पहा. ती पृथ्वीकडे अर्थात गुरुत्वाकर्षणाकडे जात आहेत. म्हणजेच मुळे धन गुरुत्वानुवर्तन हालचाल दर्शवत आहेत. आणखीन एक उदाहरण घेऊया. ही वेल पहा. ही वळसा घालून वाढत आहे. हे सुद्धा अनुवर्तन आहे. याला स्पर्श अनुवर्तन म्हणतात. कारण वनस्पती स्पर्शानुसार वळत आहे. त्यामुळे ज्या क्षणी ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते, तेव्हा ती वळते आणि त्याभोवती वेटोळे घालते. त्यानंतर ती पुढे सरकते आणि वाढते. आणि जर तुम्ही या मुळांकडे पाहिले, तर कधी-कधी मुळे खडकासारख्या गोष्टींना स्पर्श करतात. तेव्हा ती त्यापासून दूर जातात. ही स्पर्शामुळे होणारी हालचाल आहे. म्हणजेच स्पर्श अनुवर्तन आहे. आणि तुम्ही पाहू शकता, इथे धन स्पर्श अनुवर्तन होत आहे. कारण ही वेल उद्दीपनाच्या दिशेने वळत आहे आणि इथे ऋण स्पर्शानुवर्तन होत आहे. कारण मुळे खडकापासून दूर जात आहेत. आता शेवटचं एक उदाहरण पाहूया. जेव्हा परागकण फुलाच्या कुक्षीवर पडते, तेव्हा ते रुजायला सुरुवात होते. त्यानंतर त्यातून एक नळी वाढते आणि ती थेट अंडाशयाकडे जाते. पण तिला कसं समजतं, की वाढून अंडाशयाकडे जायचंय? कारण इथे काही रसायने स्त्रवली जातात आणि म्हणून ती रसायनाच्या दिशेने वाढते. म्हणजे इथे अनुवर्तन आहे. इथे वळणाची क्रिया घडते. इथे आणखीन एक उदाहरण पाहूया. कधी-कधी मुळे जमिनीतील घातक रसायनांपासून दूर वळतात. हे पण अनुवर्तन आहे. इथे रसायनांमुळे अनुवर्तन घडत असल्याने याला रसायन अनुवर्तन म्हणतात. इथे तुम्ही पाहू शकता, की ती रसायनाच्या दिशेला जात आहे. म्हणून याला धन रसायन अनुवर्तन म्हणतात. तर इथे ती दूर वळत आहे. म्हणून हे ऋण रसायन अनुवर्तन आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. लाजाळूंच्या पानांचं. जेव्हा तुम्ही लाजाळूंच्या पानाला स्पर्श करता, तेव्हा ती मिटतात. तुम्ही हा व्हिडिओ थांबवा आणि मला सांगा, हे कोणत्या प्रकारचं अनुवर्तन आहे? हे धन आहे की ऋण अनुवर्तन आहे? सुरुवातीला मलाही वाटलं, की हे स्पर्श अनुवर्तन असावं. कारण इथे आपण लाजाळूला स्पर्श करत असतो. बरोबर? पण हे अनुवर्तन नाही. कारण अनुवर्तन ही वाढीशी संबंधित हालचाल असायला हवी. पण ही वाढीची हालचाल नाही. अनुवर्तन हे उद्दीपनाच्या दिशेने किंवा त्यापासून दूर व्हायला हवे. हे ना स्पर्शाच्या दिशेने आहे, ना स्पर्शापासून दूर. त्यामुळे हे अनुवर्तनाचे उदाहरण नाही.